तर उद्या मुंबईत महाविकास आघाडीचं जोडे मारो आंदोलन होत आहे। या आंदोलनावर बोलण्यासाठी संजय राऊत हे आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्या सोबत आहेत। थेट जाऊयात। महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या राज्य सरकार विरोधात आयोजित केलेल्या जोडेमार आंदोलनाला अजूनही मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नाही आहे। महाविकास आघाडीचे नेते प्रयत्नशील आहेत की मुंबई पोलिसांनी परवानगी द्यावी, पण अजून ती परवानगी मिळत नाहीये। आणि याच संपूर्ण प्रकरणात आपल्याबरोबर TV9 मराठीशी थेट बोलणारे शिवसेना युबीटी पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत साहेब, आता 24 तासाहून कमीचा काळ राहिलेला आहे। शिवसेना युबीटी किंवा महाविकास आघाडीचे नेते प्रयत्न करतायत। उद्या जे जोडे मारो आंदोलन तुम्ही पुकारलेलं आहे त्याला अजूनही मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नाहीये। मुंबई पोलिसांना परवानगी नाकारण्याचं तसं कारण नाही आणि परवानगी मागण्याचं आम्हालाही कारण नाही। एक तर रविवार आहे, तो संपूर्ण भाग जो आहे फोर्ट परिसर, गेटवे ऑफ इंडिया, ते हा सुट्टीचा दिवस आहे, शांतता असते कमालीची, काही मुवमेंट तिथे नसतात। आता हुतात्मा चौकाकडे, हुतात्मा चौक हे महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचं स्मारक आहे, तिथे जमायला परवानगी कशाला पाहिजे? लोक मोठ्या संख्येने उद्या जमू शकतात, पण हुतात्मा चौकाकडे जाऊन हुतात्म्यांना वंदन करून आम्ही गेटवेकडे जाणार असू शांतपणे, तर एकतर त्याला परवानगीची गरज नाही, आणि जर खरोखर आमच्या लोकांनी परवानगी मागितली असेल तर ते नाकारण्याचं कारण नाही। लोकशाहीमध्ये आम्ही आंदोलनच करायची नाहीत, आम्ही आमच्या भावना व्यक्त करायच्या नाहीत का? मग आम्ही जे म्हणतो ना, संविधान बदलायच्या मागे हे सरकार लागलं आहे, मग फ्रीडम ऑफ प्रेस, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, याचा अर्थ काय राहिला? आम्हाला कोर्टाला सांगावं लागेल तर उद्या आम्ही जाऊ, आम्हाला अटक करा, उद्या आम्ही जाऊ, आम्ही जाणार। माननीय शरद पवारजी जात आहेत, माननीय उद्धव ठाकरे साहेब जातील, शिवसेना पक्ष प्रमुख नाना पटोले किंवा काँग्रेसचे सगळे नेते जमतील, कम्युनिस्ट पक्षाचे नेते जमतील, तिथं आम्ही जाऊ। आणि त्यांना वाटत असेल की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाविरुद्ध शांतपणे आम्ही आमच्या भावना व्यक्त करतोय आणि तो गुन्हा आहे, तर ते त्यांनी अटक करावी आम्हाला सगळ्यांना। पण राऊत साहेब, यापूर्वी बदलापूर प्रकरणात तुम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली, त्यावेळेसही कोर्टाने महाविकास आघाडीला चपराक लावली, बंद हा बेकायदेशीर म्हटलं, आणि त्यानंतर तुम्ही बंदची हाक मागे घेतलीत, मूक आंदोलन केलं। आताही तुम्हाला ही परवानगी नाकारली जाते आहे। तुम्ही राज्य सरकारच्या विरोधात ज्या पद्धतीने जोडे मारो करताय, त्यामुळे राज्य सरकारच्या प्रतिमेलाही एक छेद जाणं किंवा तसा प्रतिमेचाही एक तिथे मुद्दा उपस्थित। प्रतिमा म्हणजे राज्य सरकारला प्रतिमा आहे का? प्रतिमा तुम्ही म्हणताय ना, इमेज, राज्य सरकारला प्रतिमा आहे का? मुळात जे राज्य सरकार घटनाबाह्य आहे, जे राज्य सरकार उघड्या डोळ्यानं खून, बलात्कार, हत्या, बरं का, हे पाहत आहे, शिवाजी महाराजांचा अपमान पाहत आहे, त्या राज्याच्या प्रतिमेविषयी कोण बोलणार? पण राऊत साहेब, मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान यांनी झालेल्या घटनेबाबत माफी मागितलेली आहे। मुख्यमंत्री म्हणतायत की मी 100 वेळाही माफी मागायला तयार आहे, पंतप्रधानांनीही माफी मागितलेली आहे। बघा, माफी मागण्यानं प्रश्न सुटत नाहीत ना। हे तुम्ही माफी मागितली ही तुमची मजबुरी आहे, नाहीतर लोक तुम्हाला खरोखर आतमध्ये येऊन जोडे मारतील। माफी मागितली म्हणजे उपकार केले का तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ज्या पद्धतीने झाला, ज्या पद्धतीनं महाराजांचा पुतळा बनवताना, ते स्मारक बनवताना भ्रष्टाचार झाला, त्याच्यावर जर लोकांनी आवाज उठवला तर लोकांना व्यक्त होऊ द्या ना। काय तुमची अडचण काय आहे? आम्हाला जर आमच्या भावना व्यक्त करायच्या आहेत तर तुम्ही का आम्हाला गोळ्या घालणार आहात का? मग गोळ्या घाला। पण त्यावेळेस या आंदोलनादरम्यान जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर मग जबाबदारी कोणाची? तुमची कायदा आणि व्यवस्था ना, ही आम्हाला काय सांगताय? कोणती कायदा व्यवस्था? कोर्ट काय म्हणताय? बंदला परवानगी नाही, बरोबर आहे। तिकडे पश्चिम बंगालला बंद पुकारला, कोर्टाने काय केलं? कोणत्या कोर्टाने काय उखडली भाजपवाल्यांची? का भाजपवाल्यांनी बंद पुकारला म्हणून त्यांना परवानगी? तिथे भाजप विरोधी शासन आहे म्हणून त्यांना परवानगी, आणि इथे भाजपच्या चमच्यांचं राज्य आहे, मोदींच्या चमच्यांचं राज्य आहे,
आणि आम्ही बंद पुकारला की आम्हाला परवानगी नाही. कोर्ट काय म्हणते तुम्हाला परवानगी नाही, लॉ अँड ऑर्डर तिथे नाही. तिथे भाजपचे गुंड पश्चिम बंगालमध्ये रस्त्यावर उतरत आहेत, खून बलात्कार स्वतःच करतायत, ते तिकडे हिंसाचार करतायत, तोडफोड करतायत. त्यांना सगळ्याला परवानगी आहे आंदोलनाला, आणि महाराष्ट्रात परवानगी नाही. कोणता कायदा सांगताय तुम्ही? आणि कोणत्या कायद्याची गोष्ट? न्यायालयाचा जो तराजू आहे ना, तो असा झुकला एका बाजूला. नाही, पण राऊत साहेब, तुम्ही नेहमी म्हणता किंवा उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही जनतेच्या न्यायालयात दाद मागू. ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या संपूर्ण घटनेप्रकरणी माफी मागतात, त्यानंतर मग विरोधी पक्षाला आणखी काय हवंय? माफी मागितली, ठीक आहे, मागितली. निवडणूक आहे, त्यांना माफी मागावीच लागेल, नाक रगडावंच लागेल. महाराष्ट्र आहे. मोरारजी देसाईंना पण महाराष्ट्राची माफी मागावी लागली. शिवाजी महाराजांचा त्याने अपमान केला होता. पंडित नेहरूंकडून सुद्धा छत्रपतींविषयी त्यांच्या लिखाणामध्ये अनावधानाने काही गोष्टी आल्या होत्या. तेव्हा पंडित नेहरूंनाही माफी मागावी लागली. तिथे मोदी कोण? इतक्या मोठ्या नेत्यांनी छत्रपतींच्या अपमानानंतर माफी मागितली. पंडित नेहरू, मोरारजी भाई देसाई, मोदीने मागितले. तुम्हाला काय कौतुक एवढं? नाही, पण राज्य सरकार, विशेषतः मुख्यमंत्री म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. आम्हाला हा विषय राजकीय करायचा नाही किंवा या विषयातून राजकारण करायचं नाही. थेट रोख आहे की विरोधी पक्ष या संपूर्ण विषयाचं राजकारण करतो. मग परवा आमचे आदित्य ठाकरे, त्यांच्याबरोबर जयंतराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, इतर आमचे काही नेते मंडळ हे मालवणला पुतळ्याची पाहणी करायला गेलं, शांतपणे गेलं. मग त्यांचे रस्ते अडवून रस्त्यात तमाशा करण्याचं राजकारण नव्हतं का? भाजपचेच लोक होते ना हे. मालवणला रस्त्यावर उतरून जो थैथयाट नंगा नाच चालला होता, अख्ख्या राज्यानं पाहिला. मग गृहमंत्र्यांनी हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्यांचे लोक निर्माण करतायत म्हणून त्यांना अटक का नाही केली? का नाही केली? इतका खुळचट आणि बुलचट गृहमंत्री या देशानं आणि महाराष्ट्रानं पाहिला नाही. या प्रकरणातली डेव्हलपमेंट अशी आहे, शिल्पकार अजूनही फरार आहे, पण जे स्ट्रक्चरल किंवा त्यातले जाणकार होते त्यातल्या एका आरोपीला अटक करून आज मालवण न्यायालयात शिल्पकाराचा वरती FIR दाखल झालाय. आणि तो कुठे आहे हे वर्षा बांगल्यावर माहिती आहे. त्याला योग्य वेळी हजर केलं जाईल आणि त्याच्या जामिनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यानुसार ठाण्यातून सूचना, त्यांना ताबडतोब जामीन मिळाला पाहिजे अशा प्रकारच्या गेलेल्या आहेत. पण तुम्हाला असं वाटतं की उद्या जो तुम्ही आंदोलनाची तुम्ही जी घोषणा केलेली आहे, आंदोलन उत्स्फूर्त होईल, कुठलीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि व्यवस्थित म्हणजे नेते येतील आणि आंदोलन यशस्वीही होईल? का होणार नाही आंदोलन यशस्वी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर महाराष्ट्र उसळून बाहेर पडला नाही तर महाराष्ट्रानं पुन्हा शिवरायांचं नाव घेऊ नये ना, की आम्ही छत्रपती शिवरायांच्या मातीत जन्माला आलो. बरं का, आमची मनं आणि मनगटं काय एवढी विझून गेलेली नाही आहेत. आम्ही येणार ना रस्त्यावर. आताही सुरू आहेत आंदोलन ठिकठिकाणी. फक्त आम्हाला कायद्याचं भान आहे, सामाजिक भान आहे. आमच्यामुळे कुणाला त्रास होऊ नये या गोष्टीचं आम्ही पथ्य पाळतो. पण उद्या महाराष्ट्रातून या भावना व्यक्त होतील. नाही, पण राऊत साहेब, यापूर्वीही आपण एक जोडे मारो आंदोलन काही वर्षांपूर्वी बघितलं होतं, ज्यात स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सहभागी झाले होते. शिवाजी पार्कमध्ये जे आंदोलन झालं होतं सावरकरांच्या. आता ह्याच्याद्वारे मी सांगतो, तेव्हा काँग्रेसचं राज्य होतं महाराष्ट्रात आणि देशात, आणि त्यांनी आम्हाला परवानगी दिली होती. हा फरक आहे. शंकर अय्यर यांच्या विरोधात आणि आम्हाला परवानगी, काँग्रेसचं इथे मुख्यमंत्री होते, गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, देशामध्ये काँग्रेसचं राज्य होतं आणि आम्हाला इथे परवानगी मिळाली होती. मिस्टर मोदी, मिस्टर फडणवीस, मिस्टर कोणते तुमचे मिंदे, आम्हाला त्या काँग्रेसच्या राजवटीत त्यांच्या विरुद्ध अशा प्रकारे आंदोलन करण्याची रितसर परवानगी मिळाली होती. देशाच्या पंतप्रधानांनी या झालेल्या प्रकरणात माफी मागताना सावरकरांच्याही अपमानाचा मुद्दा उपस्थित केलाय. त्यावेळेस जे महाविकास आघाडीतले घटक पक्ष आहेत ते गप्प राहतात, तो अपमान ते स्वीकारतात, असा मुद्दा त्यांनी. बघा, सावरकरांच्या आणि शिवाजी राजांची तुलना करणं हे बिंडोकपणाचं लक्षण आहे. कोणी करू द्या. सावरकरांच्या जागी आहेत. छत्रपती शिवाजीराजे युगपुरुष हे त्यांच्या जागी आहेत. तुम्ही वीर सावरकरांची तुलना
शिवाजी महाराजांची करता मूर्खपणा आहे. कोणी असतील ते. शिवाजी महाराजांचा विषय काय म्हणजे तुमच्या मनामध्ये पाप आहे. तुम्ही शुद्ध भावनेनं माफी मागितलेली नाही आहे. तुम्ही त्या माफीचे राजकारण करताय. सावरकरांचं पाहून आम्ही, तुम्ही त्यात मध्ये पडू नका. तुम्हाला सावरकरांचा इतका पुळका आहे ना, द्या ना भारतरत्न. इतके वर्ष आम्ही 10 वर्ष बोंबलतो आहोत ना, भारतरत्न द्या ना त्यांना, वीर सावरकरांना. का देत नाही? सावरकरांच्याने तुम्ही छत्रपतीची तुलना करताय. जरा सावरकरांचं 6 सोनेरी पान हे पुस्तक प्रधानमंत्र्यांनी वाचावं. खरोखर वाचायला पाहिजे त्यांनी. जाता जाता एक शेवटचा प्रश्न. उद्या आंदोलन होणार, जोडे मारले जाणार राज्य सरकार विरोधात आणि ते उत्स्फूर्तपणे होणार. याबद्दल म्हणजे पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही आंदोलन होणार? बघा, पोलिसांच्या परवानगीचा प्रश्नच येत नाही. मी परत सांगतोय, नेते सगळे पोचतील, मोठ्या संख्येने कार्यकर्ते पोचतील आणि आंदोलन होईल. TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. बघू शकतो की TV9 मराठीशी बोलताना संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की उद्याच्या आंदोलनावर महाविकास आघाडी ठाम आहे. कुठल्याही परिस्थितीत हा आंदोलन होणार. पोलिसांनी परवानगी द्यावी अथवा नाही, पण जी एक भावना आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं जे एक प्रेम आहे किंवा जो आदर आहे, तो सन्मान या संपूर्ण आंदोलनात आपल्याला दिसेल आणि राज्य सरकार विरोधातला जो एक निषेधाचा संताप आहे तो आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू स्टुडिओ.